महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। आमदार महेंद्र थोरवेंच्या नेतृत्वाखाली कळंब परिसरात विकास कामांचा वेग, कोट्यावधींच्या कामांना सुरुवात। कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये रस्ते, पाणी, सुशोभीकरण कामांचा शुभारंभ। आमदार थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण। आमदार महेंद्र थोरवे यांनी दुसऱ्यांदा आमदारकीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये सर्वांगीण विकासाला गती दिली असून विविध विकास कामांच्या माध्यमातून परिसराचा कायापालट घडवण्यास सुरुवात केली आहे। आज कळंब विभागातील अनेक ठिकाणी नव्या कामांची भूमिपूजने तसेच पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडले। या विकास कामांसाठी सुमारे 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून उर्वरित प्रस्तावित कामे येत्या काळात टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। मानिवली येथे अंतर्गत रस्ता विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून यासाठी 7 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे वरई मानिवली रस्त्याच्या कामासाठी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। पोशीर गावात तलाव सुशोभीकरणाच्या महत्त्वपूर्ण कामाचे भूमिपूजन करण्यात आले आणि या कामासाठी तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे आणि याच परिसरात मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 4 लाख रुपये तसेच हनुमान मंदिर संरक्षण भिंतीसाठी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। माले कातकरवाडी येथे सभामंडप उभारणीसाठी 10 लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला असून या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले। तसेच सालोख कातकरवाडी येथे रस्ता विकासासाठी 1,40,00,000 रुपयांचा मोठा निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याच्या कामाला आज सुरुवात झाली आहे। ओलमन गावात जनजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले। 50 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या योजनेमुळे अनेक वर्षांपासून पाण्यासाठी होणारी महिलांची पायपीट थांबणार असून ग्रामस्थांनी जलजीवन या योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे। याशिवाय कळंब गरोडपाडा रस्ता 40 लाख रुपयांच्या निधीतून पूर्ण करण्यात आलेला असून या रस्त्याचे लोकार्पण आज आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले। एकूणच आमदार महेंद्र थोरवे यांनी दुसऱ्यांदा आमदारकीची सूत्रे हातात घेतल्यानंतर विकास कामांचा वेग वाढवत कळंब परिसरात भरीव आणि लोकाभिमुख कामांचा धडाका सुरू केल्याचं चित्र स्पष्ट दिसून येत आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे, रायगड, कर्जत। परत भेटूया अशाच नवनवीन अपडेट्ससहित। तोवर पाहत रहा महाराष्ट्र माझा। लाईक करा, कमेंट करा, आपली मतं नक्की कळवा। कळंब जिल्हा परिषद वॉर्डमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ आज आयोजित केलेला आहे। सकाळपासून आपण या ठिकाणी मानिवली स्मारकापासून त्या परिसरातून गावातून त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आज मानिवली स्मारकाकडे जाणारा हा रस्ता हा सुद्धा 23 लाखाचा आहे। 1,40,00,000 अशी विविध विकास कामे आज भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। साधारण 3-3.5 कोटींच्या कामांचा आज या ठिकाणी भूमिपूजन होत असताना आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी यांची आचारसंहिता लागेल आणि म्हणून जी कामे आता सुरू करायची आहेत ती तात्काळ सुरू झाली पाहिजेत। त्यासाठी या विविध विकास कामांचा आज या कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये भूमिपूजन होत आहे। खास करून त्याच्यामध्ये पोशीर तलावाचं सुशोभीकरण आपण त्या ठिकाणी करत आहोत। हे काम गेली कित्येक वर्ष प्रलंबित होतं आणि पोशीरच्या ग्रामस्थांची सुद्धा त्या ठिकाणी मागणी होती। तसा हा स्मारकाकडे जाणारा हा रस्ता आहे मानिवलीचा, हा सुद्धा खूप खराब झालेला होता। याच्यासाठी सुद्धा आपण 23 लाख रुपये दिलेले आहेत। अशी विविध विकास कामे आज आपण कळंबपर्यंत त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत। या माध्यमातून जी विकास कामे रखडलेली होती त्यांना गती देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत। खरं तर कळंब जिल्हा परिषद वाडा हा ट्रायबल भाग आहे। या भागाचा विकास अधिक गतिमान व्हावा या दृष्टीने दळणवळण असणारी व्यवस्था जी आहे, त्या गावाखेड्यापासून असणारे रस्ते जे आहेत हे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत किंवा जी कामे प्रलंबित आहेत ती झाली पाहिजेत। या संदर्भात हा जो निधी आता उपलब्ध करून आणलेला आहे त्यातनं ही कामे या ठिकाणी होतील। पुढील काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त निधी या परिसरामध्ये या ठिकाणी दिला जाईल आणि कळंब जिल्हा परिषदचा विकास हा गतिमान या ठिकाणी केला जाईल।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।